पुत्र शनिदेव शुक्रासारखा मित्र नाही आणि मंगळासारखा शत्रू नाही, पण देवतांच्या राजासारखा इंद्रासारखा दुसरा सत्य कोणी या नाही. विश्वाच्या ठिकाणी असं असताना माझं कार्य करत असताना मी माझ्या बापाला विचारलं नाही, बरोबर आहे. मी माझ्या आईला विचारलं नाही. त्याच्यासाठी मित्र आणि राजा यांना मी जुमानत नाही. माझं कार्य सर्वश्रेष्ठ आहे आणि ते मी घडवणार. ग्रहमंडलाच्या ठिकाणी माझं अस्तित्व प्रथम मी निर्माण केलेलं आहे. तुम्ही म्हटलं होतं तुझं अस्तित्व काय, ते मी निर्माण केलं आणि त्या अस्तित्वासाठी तुम्ही जर विरोधाभास निर्माण करत असाल तर मी कुणाला मान्य करणार नाही. शनिदेव हा अहंकाराचा पर्व झाला. अर्थात अहंकाराचे मनोरे शनिदेवत्याचा दिसू लागले असते. काल उडी विष केला शनी काय करू शकतो याची प्रचिती बऱ्याच जणांना आली. ज्यांना आली जे समजायचे होते ते समजून गेले. असमंजस आहेत त्यांच्याशी माझं देणे घेणं नाही. पण काय ते सूर्याचं तेज 6 किरणांनी प्रचलित आहे. आता ते ओरड करतोय. जन्मराती माता तुझ्या जवळ भीक मागते स्वतःच्या पतीच्या प्राण आणि तेच प्राण आज वृद्धावस्थेत. मग तो काळ पुन्हा त्यांना द्यावा, ते कारुण्य तो काळ त्यांना द्यावा. पण मातेसाठी होय एक पुत्राला ते करावंच लागेल. धन्यवाद देतोय. स्वतःच अस्तित्व प्रत्येकानं निर्माण करा. अरे तत्वत्या शनीला दोष तुम्ही दिला, आईला मी नमस्कार केला नाही, बापाचे शब्द मान्य केले नाही. पण प्रत्येक पुत्र हा कर्तबगार असावा. आई बापाला दूषण न देता त्याने जर आपल्याला जीवचलं असेल तर आपलं अस्तित्व त्यानं निर्माण करावं आणि पुनश्च त्या आई वडिलांच्या चरणाशी येऊन आपलं अस्तित्व सिद्ध झालं. विजयी व्हावं. विजयी व्हावं. पण मी विजयी कधी होईल? केव्हा? अंगारक म्हणजे मंगळ. हो. यानं नीलमंदा माझी होणारी पत्नी हिच्या मनात कलह निर्माण केला आणि त्याने करून तिला पुनश्च माघारी पाठवली. ती मला हवी आहे. ही जर तुझी इच्छा असेल तर चल म्हटलंय तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी